नमस्कार, मी डॉक्टर मंदार बोर्डे। मी भारती हॉस्पिटल पुणे इथे कन्सल्टंट स्पाइन सर्जन अर्थात मणके विकार तज्ञ म्हणून कार्यरत आहे। वर्ल्ड स्पाइन डेच्या अनुषंगाने आज आपण बोलणार आहोत स्लिप डिस्क ह्या विषयावर। स्लिप डिस्क म्हणजे नक्की काय? तर आपले मणके असे एकावर एक रचलेले असतात। दर दोन मणक्यांच्या मध्ये एक गादी असते आणि मणक्यांमध्ये जो गॅप असतो त्यातून पायात जाणाऱ्या नसा असतात। काही कारणास्तव कधी-कधी दोन मणक्यांच्या मधली गादी बाहेर येऊन पायात जाणाऱ्या नसेवर जेव्हा दबाव देते त्याला स्लिप डिस्क असं म्हणतो। तर ह्याचा त्रास काय होतो तर पेशंटला कमरेत दुखणं, पायात दुखणं, पायात मुंग्या येणं, जडपणा येणं हे सगळं होतं। तर स्लिप डिस्क होते कशामुळे? तसं बघता 30 ते 50ल्या लोकांमध्ये ज्यांचं वजन जास्त आहे, ज्यांचं बसून खूप काम आहे, ज्यांचा व्यायाम काही नाही, अशा लोकांमध्ये स्लिप डिस्कचा त्रास हा जास्त दिसतो। तो एक रोग आहे, त्याच्यासाठी असं काही स्पेसिफिक कारण नाही, पण जसं आत्ता सांगितलं ह्या कारणांमुळे तो खूप जास्त लोकांमध्ये दिसला जातो। आजकाल बसून काम करणं, वर्क फ्रॉम होम हे खूप जास्त वाढलंय। त्याच्यामुळे आम्ही जेव्हा पेशंट्स बघतो तर तरुण लोकांमध्ये हा त्रास आपल्याला जास्त दिसायला लागलाय। ह्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे व्यायाम न करणे किंवा बसून राहून आणि वजन जास्त असल्यामुळे हा त्रास खूप होतो। तर ह्याच्यासाठी काय करता येईल? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोज काहीतरी कुठल्या प्रकारचा तरी व्यायाम हा शरीराला पाहिजेच पाहिजे। वजन वाढू न देणे ह्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। आता वयामानाप्रमाणे जी झीज होणार ती नॅचरली होत राहते, त्याच्यावर आपला काही कंट्रोल नाही। पण व्यायाम न केल्यामुळे किंवा वजन जास्त असल्यामुळे कमरेवर जो लोड येतो आणि त्याच्यामुळे स्लिप डिस्कचे जे त्रास वाढतात ते होऊ न देणे हे आपल्या हातात आहे। तुम्हाला जर ह्या निगडीत काही त्रास झालाच तर तुम्ही आमच्याशी भारती हॉस्पिटलमध्ये स्पाइन OPD मध्ये संपर्क साधू शकता। भारती हॉस्पिटलमध्ये सुपर स्पेशालिटी बिल्डिंगमध्ये 29 नंबर OPDला स्पाइन OPD रोज सोमवार ते शनिवार 9 ते 4 या वेळेत चालू असते।